काय नाव तुमचं? माझं नाव महादेव विक्रम चव्हाण, तासगाव, सावळ सिद्धेवाडी, तासगाव तालुका, जिल्हा सांगली. बरं. काय नाव हे काय आजार होतो तुम्हाला? काय त्रास होता? माझ्या पायाला मुंग्या येत होत्या, माझ्या पायाच्या नसा कमकुवत झाल्या, कंबरेत दुखत होतं. कंबर दुखून दोन्ही पाय कमजोर झाले. दोन्ही पाय नसायचं वाजत होतं ना काहीतरी. हां. मला शुगर वगैरे असल्यामुळं अच्छा. आणि हा त्रास काही सहन होत नव्हता. बऱ्याच गोळ्या औषध खाल्लं गेलं तरी कधी काय उपचार काही व्यवस्थित होईना. तुम्ही काय काम करत होते? मी एसटी ड्रायव्हर होतो 30 वर्ष, मुंबई डेपोला होतो. मुंबईवरनं कवठेमंकाळला येऊन रिटायर झाल्यावर हा मला त्रास म्हणजे झाला. तुम्ही आता बरेच वर्ष ड्रायव्हिंगचा तुम्ही हे केला, व्यवसाय केला. हा, एसटी ड्रायव्हर म्हणजे हार्ड ड्रायव्हिंग होती ती. बरं. आता मग आता सध्या तुम्हाला ॲक्युपंक्चर बद्दल कोणी सांगितलं? अक्युपंक्चरमध्ये एक दिवशी असंच TV9ला मुलाखत आली डॉक्टर लोहिया सरांची. अच्छा. मग डॉक्टर लोहिया ॲक्युपंक्चर सेंटर अशी तुम्ही मुलाखत ऐकली? मुलाखत ऐकत होतो. मग बरं. मुलाखत ऐकताना तो नंबर लिहून घेतला आणि मी कॉल लावला तर ते कॉल कोल्हापूरला लागला. अच्छा. मग कोल्हापूरला मी नाव सांगितलं, मला असा असा त्रास आहे. तर ते म्हटले सर 1-2 दिवसात येणार आहेत, तुम्ही या. बरं. मग मी त्या 1-2 दिवसानं इथं तारीख बघून मी आलो. त्या दिवशी 4 ऑक्टोबरला मी आलो. अच्छा. 4 ऑक्टोबरला मी आलो. तर आता किती ट्रीटमेंट झाली तुमच्या आतापर्यंत? माझ्या आज 15 ट्रीटमेंट झाले. म्हणजे साधारण 2 कोर्स, दुसरा कोर्स चालू तुमचा ना? एक पूर्ण झाला आणि दुसरा चालू आहे. हां. मग मला ट्रॅक्टर चालवता येत नव्हतं, काहीच वाहन वगैरे कुठलं चालवत येत नव्हतं, मोटरसायकल चालवत नव्हतो, लय बसता पण येत नव्हतं. अच्छा. हा त्रास होतो तुम्हाला? हा त्रास होता. असं लेफ्टचा पाय वगैरे असा दाबला की ब्रेकवर पाय आहे तर ब्रेक लागत नव्हता. म्हणजे ताकद वाटत नव्हती. राईटला ब्रेक असतो, क्लच लेफ्टला असतो. असं दाबलं तरी वर्किंग होत नव्हतं. आता कसं वाटतं तुम्हाला? आता मला फ्रेश वाटते. आता मी बरा आहे. मग आता 15-16 कोर्स झाले. आता एक माझं 60% आजार बरा झालेला असा मला अंदाज. तुम्ही आता किती वॉकिंग करू शकताय? पहिल्यापेक्षा पहिले किती करत होते? पहिले मी एक अर्धा किलोमीटर सुद्धा चालत जात नव्हतो. अच्छा. सकाळपारी उठल्या पहाटे 5 वाजता 3.5-4 किलोमीटर मी चालत जातो. 3.5-4 किलोमीटर मी चालत येतो. बरं. आणि मग दिवसभर मी शेतात द्राक्षाची बाग वगैरे. म्हणजे तुम्हाला सगळे कामं करता येऊ लागली, शेतीची कामं सगळे करता येऊ लागले? कामं करता येतो, चालता यायला लागलं, फिरायला. खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे एसटी ड्रायव्हरला आता घाबरून जायची गरज नाही. असे ज्यांनाही त्रास असतात, कंबरदुखी वगैरे, तर त्यांना हमखास ट्रीटमेंट घेता येते विदाउट ऑपरेशन. हा, विना ऑपरेशन, विना गोळी वगैरे न खाता. विदाउट साईड इफेक्ट. साईड इफेक्ट काय नाही. आणि कायमस्वरूपी होतं ते सुद्धा. आता हे तुम्हाला जे फरक पडलाय कायमस्वरूपी राहणार आहे. आयुष्यभर तुम्हाला ते साथ देईल. कमकुवत नसा झालेला आहे त्याबद्दल. असंच तुम्ही आता निरोगी राहावे हेच आता ईश्वराची प्रेरणा. अजून तर सुरुवात आहे, अजून बरंच काही बाकी आहे. आभारी.